सांगली महापालिकेत मार्चमध्ये होणार भरती. आयुक्त शुभम गुप्ता यांनी ही माहिती दिली. लवकरच पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. महापालिकेची पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती पूर्ण केली जाईल. पदोन्नतीनंतर रिक्त होणाऱ्या जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाईल. रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया मार्चमध्ये सुरू होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली. पदोन्नतीबाबत निवेदन देण्यात आलं. यावेळी झालेल्या चर्चेत भरती प्रक्रियेचा विषय आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केला. पदोन्नतीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील सुमारे 450 ते 500 जागा रिक्त होतील. या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नवीन भरतीमुळे प्रशासन आणखी गतिमान होईल, असं मतही गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केलं. सध्या महापालिकेत अधिकारी कर्मचाऱ्यांची 2406 पदे मंजूर आहेत. त्यातील 800हून अधिक पदे रिक्त आहेत. 2 वर्षापूर्वी महापालिकेने नवीन आकृतिबंध शासनाला सादर केला होता. त्याला शासनाकडून मान्यता मिळाली होती, परंतु त्यानंतर तांत्रिक कारणामुळे ही भरती प्रक्रिया रखडली. रिक्त पदांच्या भरतीचा विषय अनेकदा चर्चेत आला, मात्र पदोन्नतीच्या नावाखाली ही प्रक्रिया रखडत गेली. महापालिकेत 2004 पासून भरती प्रक्रियाच राबवण्यात आली नाही. सध्याच्या प्रशासकीय काळात पालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने हा मुद्दा पुढे आणण्यात आला. पदोन्नतीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. महिना अखेरपर्यंत पदोन्नतीचं काम पूर्ण होणार आहे. 250 कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर रिक्त द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील 450 ते 500 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. साधारणपणे मार्च महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं आयुक्त गुप्ता यांनी सांगितलं.